आपण SP बिलोशी संघ तुम्ही देखील सत्रक्षण साधून घ्यायचं आहे. काय सामना झालाय, पूर्णपणे रोमांचक भरलेला सामना. रोमांचक अजून बाकी आहे, अजून फायनल बाकी आहे. क्वालिफाय सामना नंबर 2. सलामी स्पोर्ट्सचे संस्थापक दीपकजी पष्टे यांच्याकडून सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाला विजयी झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा आल्यात. ऑनलाईन आहेत या ठिकाणी, फोन देखील चालू आहे. तर तुम्हाला शुभेच्छा आल्यात. बेस्ट ऑफ लक सलामी स्पोर्ट्स निचोळे पुढच्या वाटचालीस त्यांच्याकडून ह्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. चला आपण सुरुवात करूयात. SP बिलोशी त्याच्या विपक्षामध्ये देवघर टीम, ग्रंथ. चला 2 बॅटर रंजन निकेतन पाटील आणि यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला टोटवलाय. रोमांचक पूर्णपणे या सामन्यामध्ये देखील सुरू राहील. सिंगल धाव किती आहे? पुष्कर आलेत बॅटिंग स्टँडवर बघू शकता. मॅन्डेटरी पॉवर प्ले हाताळण्याकरिता गोलंदाज आपण बघू शकताय. पियुष गोलंदाज आपण बघू शकताय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक त्याला दिलंय. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता, त्या ठिकाणी जास्त काही मिळणार नाही. सिंगल धावीवर तो समाधान मानावा लागणार आहे. चला सुरुवात होते पुढच्या चेंडूला पियुष यांच्या. यावेळेला पुन्हा एकदा खोलवट टप्प्यामध्ये चेंडूला हाताळणी झाले. सिंगल धाव पळून पूर्ण, फक्त 1 धाव त्या ठिकाणी बॅकअप आहे. 3 धावा. चला सुरुवात करूयात आपण. 3 चेंडूवर 3 धावा पळून पूर्ण झाल्या. अजून बाकी 3 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे, की जिथे अजून काही धावा येतील का हे पाहावं लागणार आहे. यावेळेला चेंडूला आपटलाय आणि मग त्या चेंडूला भिरकावून देण्यामध्ये यश आलंय फलंदाज पुष्कर. पंच लगेच आम्हाला कळवतात जितेंद्र पष्टे षटकार येतोय. चला मॅच बॉल द्यायचा आहे तिकडे. स्वयंसेवक असतील किंवा आपण प्रेक्षक राजा, या मॅचचा तुम्ही आनंद घेताय. मग सामना कुठेतरी थांबू नये. आपल्या दिवस उजेडामध्ये कुठेतरी चांगला सामना घडवत, म्हणून तो तुम्ही थोडस सहकार्य ठेवा. षटकार येतोय पियुषच्या 4थ्या चेंडूवर पुष्करनं मारलाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती आहे. वाह काय फटकेबाजी आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील रोमांचक सामना घडेल. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा कोलवट टप्प्यामध्ये राहिला, तिथे 1 धाव पूर्ण होते काय हे पाहावं लागणार आहे. फलंदाज सेफ झोन मध्ये पोहोचलेत. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या फलकावरती डबल फिगर मध्ये म्हणजे 1-0-10 या आकड्यावरती आहे. चला सुरुवात करूयात आपण पुढच्या चेंडूला. शेवटचा चेंडू बाकी आहे. कुठलाही खेळाडू थोडस लक्ष द्यायचं आहे या खेळामध्ये. समोरच्या दिशेने यावेळेला फटका चांगला आहे, तिथे रुपेश पाटील त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये, ते फेक करतायत. 1 धाव. षटक या ठिकाणी समाप्त होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 11 धावा या फलकावरती लागल्या जातील. पहिल्या षटकामध्ये 3 षटकांचा खेळ या ठिकाणी होणार आहे. 11 धावा त्यानं खर्च केल्यात पियुष. आपण बघू शकता इयत्ता 9वी मध्ये हा खेळाडू शिकत आहे. आपल्या खाडिवली या शाळेमध्ये तो येतोय आणि त्यावर मॅन्डेटरी पॉवर प्लेची जिम्मेदारी टाकली होती. त्यानं मात्र चोख पार पूर्ण केले. 11 धावा त्यानं खर्च करत असताना चला पियुष या ठिकाणी पहिलं षटक समाप्त करतोय. चला मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे समाप्त झाले. त्यानंतर फिल्डिंग लवकरात लवकर सजवून घ्यायची आहे.
चला सुरुवात करूया षटक क्रमांक 2 ला. प्रियेश पाटील दीक्षित आलेत. मला वाटतं प्रियेश पाटील कुठेतरी गैरहजर असावेत, कदाचित आहेत. ओके ठीक आहे. इथे गोलंदाजीमध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. यावेळेला बॅटची कडा लागली, त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होताना बघतोय. एक येईल सिंगल धाव. या सिंगल धावेने धाव फलकावरती पुन्हा एकदा बदल घडेल. 12 या आकड्यावरती आहे. चला लवकरात लवकर हा सामना देखील आपण पूर्ण करायचा आहे. प्रेक्षक राजा त्या ठिकाणी उपस्थित आहे. नंतर आपल्या मंडळाचे कार्यकर्ते. यावेळेला स्क्वेअर लेगला चेंडू टोटावलाय. तिकडे सुभाष आहे, त्या चेंडूला कॅरी करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? इथे खेळाडू फसलाय. फलंदाज या ठिकाणी निकेतन बाद होतोय. तर रनआउटच्या स्वरूपाने तिकडे फिल्डिंग मात्र चांगली झाली आहे. काय दर्जेदार फेक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट व्हायला हव्या होत्या. त्या ठिकाणी कुठेतरी चेंडू त्या झाडाला अडकला आणि मग चेंडू फेकण्यामध्ये कुठेशी तरी लालचपणा दाखवला नसावा. सुभाषनं फेकला आणि त्यानंतर निकेतन सारखा फलंदाज, एक मातब्बर फलंदाज बाद झालाय. चला रंजन पाटील ते जात आहेत, नवीन बॅटर. नवीन बॅटिंग स्टान्स वर पोहोचताना आपण बघू शकता. इथे कुठेतरी तू मैमय बघायला मिळाला पुष्कर आणि निकेतन पाटील यांच्यामध्ये. निकेतन पाटील आपली विकेट गमावताना तिथे चुकी केली आहे. एक महत्वपूर्ण खेळाडू आहात, त्यांच्याकडनं ती चुकी झाली. यावेळेला धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 13. यावेळेला जास्त काही मिळणार नाहीये. रंजन पाटील डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला टोटावतील, तो पण ते स्ट्राईक पुष्कर यांना देतील का हे पाहावं लागणार आहे. बॅट्समन चॉईस असेल. यावेळेला मोठा फटका खेळायच्या हेतून चेंडू तिकडे अभि पाटील आहेत, चेंडूवर खूप जास्त वेगानं पोहोचलेत. फेके होईल. 2 धावा ज्या ठिकाणी मिळत होत्या त्या ठिकाणी अभि पाटील चनाक्षपणे त्या चेंडू पोहोचलेत. सिंगल धाव. एक धाव तेवढीच महत्वाची आहेत, कारण आपण सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये बघतोय. या सामन्यामधून जो संघ विन होईल, नुकताच सामना जिंकले सलामी स्पोर्ट्स सरळ वाट बघतोय एका संघाची. मात्र त्या पद्धतीचा खेळ तुम्हाला करावा लागणार आहे. एका साईडला देवघर टीम आहे, त्यांच्या विपक्षामध्ये आपल्या विभागामधले ही दुसरी टीम आहे SP बिलोशी. म्हणजे कुठेतरी विभागामधले बघायला गेले तर त्याचा दबदबा सातत्याने चांगला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू घोषित केला जातोय. रंजन पाटील यांना खडेकडे उभं केलंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळणी झाल्या. डॉट. यावेळेला फटका चांगला आहे, त्या ठिकाणी झेल होईल, चुकी होणार नाही. मुकेश त्या ठिकाणी उभा होता, तो सहजपणे चुकी करेल. मात्र या ठिकाणी झेल त्यानं पकडलाय. एक महत्वपूर्ण रंजन सारखा फलंदाज पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला लावलाय. 2 गडी इथून मार्गपटलावरून परतीच्या प्रवासाला हे लावलेत. त्याची जागा चालवण्याकरता अक्षय नाईक हा एक अष्टपैलू खेळाडू देवघरकरांकडनं सातत्याने चांगली कामगिरी करत आलाय. त्याला पुन्हा पुढे धाडलाय की कदाचित या फलंदाजाची पुन्हा एकदा बॅट जर तळपली तर पुन्हा एकदा देवघर संघ कमबॅक करू शकतो. चला धावसंख्या फलकावरती आहे 15. दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट मिळवत असताना 4 धावा तो कमावतोय. दीक्षित चांगली गोलंदाजी करतोय. चला सुरुवात करूयात आपण षटक क्रमांक 3 बाबू यांना. निखिल. या वेळेला फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल का प्रेक्षकांच्या भेटीला? तर नक्कीच
पुष्कर यांच्या बॅटमधनं पुन्हा एकदा तडाखा पाहायला मिळतोय. आलाय 6 धावांकरिता षटकार. विनायक वाघ, विनायक वाघ इकडे यायचं आहे. फोन आला आपल्यासाठी, अर्जंट आहे. फोन आला. ठीक आहे ठीक आहे, ओके. तर पुन्हा एकदा पुष्करच्या बॅट मधनं षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराच्या मदतीने धाव फलक 27 आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा फटका चांगला. पुष्कर मात्र इथे थांबत नाही. पुष्कर थांबण्याचं नाव घेत नाही. इथे षटकार हॅट्रिक लावली जाते पुष्करच्या नावावर. वा काय फटकेबाजी आहे. अशा पद्धतीचा खेळ खूप महत्वाचा आहे. त्यानंतर मग बघायला गेलं तर फटकेबाजी या 3 चेंडूमध्ये 3 हाले चढवले. तिथून धावसंख्या खूप जास्त वेगानं पुढे गेले 33. पुष्कर इथे तुटून पडलाय समोरच्या संघावर. बघायला गेलं तर गोलंदाज पुन्हा एकदा जेलची संधी आहे. त्या ठिकाणी मुकेश आहे, त्याच्याकडनं चुकी होईल का? मात्र झाली आहे. पुन्हा एकदा चुकी होतीये. पुष्कर पाटील यांच्याकरिता षटकार हॅट्रिक करिता 1000 रुपयाचं बक्षीस तुषार मोकाशी यांच्याकडनं आले. 1000 रुपयाचं बक्षीस आमच्यापर्यंत पोहोच झाले. इनिंग समाप्ती झाल्यानंतर आपण हे बक्षीस घेण्याकरता यायचं आहे. पुष्कर षटकार हॅट्रिक आपल्या माध्यमातून ती पाहायला मिळाली. त्याचा झेल मुकेशने एक सोपा झेल सोडला गेला, धरतीला दान केलाय. यावेळेला फुलटा चेंडू आहे, त्या ठिकाणी झेल होईल काय पाहावं लागणार आहे. विकेट आहे, फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद आहे. चला नवीन बॅटर पुढे थोडं घाई करत जायचं आहे. धावसंख्या फलकावरती आहेत 35. 2 षटकांनंतर बघायला गेलं तर कुठेतरी बिलोशी एसपी बिलोशी संघ पूर्णपणे सामन्यामध्ये आपलं कायम राखून ठेवला होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये पुष्कर तिथे तुटून पडलाय. त्यानं लगातार षटकार हॅट्रिक ठोकले. त्यानंतर मी विनंती करतोय मंडळाच्या वतीनं, या सलामी स्पोर्टच्या वतीनं WC चे अध्यक्ष जयजी पाटील जिथे पण असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मंचावरती येण्याची विनंती आहे. प्लीज सर, आपण मंचावरती येण्याचं. यावेळेला पुन्हा एकदा विकेट इथे. चला षटक इथे समाप्त होते. 3 या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 35 आणि 36 धावांचं लक्ष. रनआउट ती विकेट मिळाली आणि 36 धावांचं आव्हान आहे एसपी बिलोशी संघाला. 18 चेंडू म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 12 धावा ह्या मिळवाव्या लागणार आहेत प्रत्येक षटकामध्ये. आणि निचोळे गावचे वरिष्ठ मंडळी जिथे पण असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल सलामी स्पोर्ट्सच्या वतीनं मी तुम्हाला बोलावणं करतोय की मंचावरती आपण आदरपूर्वक येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्लीज सर, तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. चला एसपी बिलोशी संघ फलंदाज आपण पाठवायचे आहेत. चला 35 धाव फलकावरती आई गावदेवी देवघर टीम जाऊन पोहोचले. विजयासाठी 36 धावांचं आव्हान.
चला दोन बॅटर बॅटिंग स्ट्रांजवर पुढे जाताना पाहू शकताय. अभिनव पाटील त्याच्या जोडीला सुभाष. बघू शकताय दोन खेळाडूंची जोडी आतापर्यंत बॅटिंग क्रीज वर जाऊन पोहोचले. पुष्कर बघू शकताय पुष्करला ज्यानं षटकार हॅट्रिक ठोकली तोच गोलंदाजीच्या रूपानं तो पुन्हा एकदा गोलंदाजी करिता आलाय. तर चला लवकरात लवकर आपण देखील सामना चालू करायचंय. उशीर जास्त होतोय, कुठल्या प्रकारचा विलंब नकोय कारण अजून एक सामना खेळवणं बाकी आहे. पहिला चेंडू त्यावर झेलची संधी आहे. अभि पाटील इथे बाद होतोय पहिल्या चेंडूवर. एक मोठा फलंदाज या ठिकाणी फसवला जातोय. पुष्कर यांच्या माध्यमातून काय गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. गोल्डन डक ची शिकार इथे केली जाते. महत्वपूर्ण फलंदाज जिथे मोठे फटकेबाजी करण्यामध्ये हा फलंदाज माहिर सातत्याने मोठे फटके खेळत आलाय त्या टुर्नामेंट मधनं. तो आता पहिल्या चेंडूवर बाद झालाय. चांगला झेल कॅरी केला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुष्करच्या माध्यमातून चांगला चेंडू टाकला जातोय. चला पुढचा गोलंदाज बॅटर आपण पाठवायचं रुपेश पाटील हे पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट आले. पुष्कर यांच्या माध्यमातून बघायला गेलं तर सातत्याने चून मारा केला जातोय. ज्याने षटकार हॅट्रिक ठोकली त्यानंतर विकेट मध्ये गोलंदाजी मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करतोय. यावेळेला पुन्हा एकदा झेलची संधी आहे का, होईल का हे पाहावं लागणार आहे. झेल होतोय, काय झेल झालाय, वा अप्रतिम झेल. एका मागून एक बिलोशी संघाला इथे झटके बसले जात आहेत. महत्वपूर्ण खेळाडू पुन्हा एकदा बाद झालाय. चला नवीन बॅटर मुकेश जाताना पाहायला मिळत आहेत. चला नवीन बॅटर बॅटिंग स्टँडवर जाऊन पोहोचतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे त्या ठिकाणी दोन चेंडू मध्ये हादरे बसले जात आहेत. विकेट हॅट्रिक होईल काय पाहावं लागणार आहे. यावेळेला विकेट हॅट्रिक पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक काय गोलंदाजी पुष्करच्या नावावर घोषित केली जाते. अप्रतिम गोलंदाजी, 3 चेंडूवर 3 विकेट. चेंडू इथे समाप्त झालेत.
5 चेंडूंचा खेळ बघता बघता समाप्तीस आला. एकही धाव खर्च करत नाहीये. काही षटक पूर्ण निर्धाव होईल का हे पाहावं लागणार आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे, त्यावर फलंदाज पूर्णपणे रेडी आहे. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका, एखादा फटका येईल का हे पाहावं लागणार आहे. फटका तर समोरच्या दिशेने खेळलाय. यावेळेला हे निर्धाव षटक आहे, कुठलीही धाव नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जिथे विकेट हॅट्रिक ज्या पुष्करनं मिळवली त्यानंतर पूर्ण मिडन ओव्हर त्यानं हाताळलाय. चला पूर्णपणे पहिलं षटक हे निघून गेलंय. एकही धाव इथे मिळणार नाहीये. 36 धावांचं आव्हान असताना इथे आता मात्र तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 18 ची गती ही मिळवावी लागणार आहे एसपी बिलोशी संघाला. एक महत्वपूर्ण फलंदाज सुभाष त्या ठिकाणी उभा आहे की ज्याच्या बॅटमधनं मोठे मोठे फटके येऊ शकतात. त्या टुर्नामेंट करता आपल्याला पाहू शकतात सर्व बक्षिस समीरजी पष्टे यांच्याकडनं लाभली आहेत. रंजन पाटील स्वतः गोलंदाज या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ते हाताळण्याकरिता रंजन पाटील 12 चेंडू आणि 36 धावा. यावेळेला हळुवारपणे चेंडूला हाताळणी झाली आहे. डॉट त्या ठिकाणी पडला जातोय चेंडू. तब्बल 7 चेंडू हे डॉट झालेत, कुठलीही धाव नाही. एसपी बिलोशी आता कुठेतरी प्रेशर क्रिएट करते. चार बक्षीस आपण बघायला गेले तर समीरजी पष्टे यांच्याकडनं ग्राउंड व्यवस्था, जीबी स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक बक्षीस आपल्या बक्षीस दात्यांकडनं हे मिळाले. त्यांचं मनपूर्वक आभार मानतोय. यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे, तिथे सेफ झोन मध्ये चेंडू आहे का हे पाहावं लागणार आहे. रंजन पाटील यांच्याकडनं झेल होतोय. काय झेल होत आहेत, एका मागून एक विकेट पडत आहेत, एका मागून एक झेल देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते देवघर टीम. मी सातत्यानं देवघर टीमचे का इथे स्तुती करतो की त्याचं उत्तर हे आहे की एकदा देवघर टीम रंगामध्ये आल्यानंतर मग त्याचा हात पकडणं कुठल्याही संघाला जमत नाही. या वेळेला सुभाष पवेलियन पर्यंत पोहोचवले जात आहेत. नवीन बॅटर पुढे जातील. दीक्षित नवीन बॅटर पाहू शकता आपण. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. सुभाषनं प्रयत्न केला कुठेतरी. रंजन पाटील स्वतःच्या फॉलो थ्रोन खूप जास्त ट्रॅव्हल करत असताना त्या चेंडूला कॅरी केलं, कॅच झेल झालाय. मी विनंती करतोय मंडळाच्या वतीनं, सलामी स्पोर्टच्या वतीनं उमेशजी पष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल की सर तुम्ही देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू. पंचांकडे ती दाद खूप जास्त मागितली गेली आहे, परंतु त्या दादला जास्त काळ टिकून दिलं नाही. निर्धाव चेंडू पडला जातोय. एका मागून एक बघता बघता 3 चेंडू पुन्हा डॉट होत आहेत. या वेळेला आता थोडासा खराब चेंडू, खूप उशिरानंतर मग ही सिंगल धाव आले. बिलोशीकरांचा आता खातं ओपन झालाय. 1 धाव हे खात्यावर लागले. 3 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस. यावेळेला पुन्हा एकदा झेलची संधी आहे. झेल होईल का हे पाहावं लागणार आहे. नो मॅन्स लँडवर चेंडू पडलाय. पहिली धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का, तर 2 धाव पूर्ण होत आहेत. चला आपण कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. देवघर टीम आपण खेळ चांगला करतायत. तुम्हाला विनंती करतोय आपण थोडी घाई करा. उमेशजी पष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत असेल या सलामी स्पोर्ट्सच्या निचोळीच्या वतीनं. सर प्लीज वेलकम. मंचावरती येऊन आपण देखील स्थानापन्न व्हायचं आहे. त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट झाली. स्वयंसेवक त्या ठिकाणी जायचं आहे. सलामी स्पोर्ट्सचे स्वयंसेवक, सर्व स्वयंसेवक बॉन्डीचा ताबा घ्यायचा आहे. धावसंख्या फलकावरती लागली आहे 4. पुढचा चेंडू रंजन पाटील. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. सेफ झोन म्हणजे तिकडे डिक्लेअर झोन लावलाय. त्या ठिकाणी 1 धाव ती कन्वर्ट केली जाईल. धावसंख्या फलकावरती 5 लागली आहे. म्हणजे अजून 31 धावांची गरज. 6 चेंडू आणि 31 धावा.
चला तिकडे प्रेक्षक राजा असेल, तिकडे बॉल गेलाय, चेंडू गेलाय, तो आपण पोहोचवण्याचं थोडंसं सहकार्य करा. आपल्याला विनंती करतो की अंतिम टप्प्यामध्ये सामने येऊन पोहोचलेत, तेवढं सहकार्य करा मित्रांनो. आपण या सामन्याचा आनंद लुटताय, मग थोडेसे सहकार्य ते असू द्या. मॅच बॉल आलाय. चला उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी हजर झाली आहेत. आपण देखील लवकरात लवकर या सामन्याला पूर्ण करायचं आहे आणि शेवटचा सामना प्रेक्षकांच्या या भेटीस येण्याकरता चला लवकरात लवकर सुरुवात करायची. शेवटचा षटक आणि अंतिम षटक हाताळतोय गोलंदाज शुभम. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, कारण मोठे फटके खेळणं खूप महत्वाचं होतं. 31 धावांची गरज असताना यावेळेला डॉट चेंडू तो झालाय. अजून उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कदाचित 5 षटकार बसले तरी एका धावेची कमतरता ही जाणवेल. कदाचित एखादा अतिरिक्त चेंडू पडला, मग काही कुठेतरी ह्या अपेक्षा असतील. पुन्हा एकदा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू पडला जातोय. एका मागून एक डॉट चेंडू. आता पूर्णतः पकड देवघर टीमनं समोरच्या टीमवर धरली आहे. 2 चेंडूच्या खेळीनंतर पाहायला गेलं तर 31 धावा अजून हव्यात. पुन्हा एकदा झेलची संधी आहे, त्या ठिकाणी झेल होईल का हे पाहावं लागणार आहे. अस्सेप मध्ये फलंदाज, एक धाव ती कंप्लीट झाली आहे. चला सलामी स्पोर्ट्स कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि या 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आपण बघू शकता अनेक प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित झालाय. या वेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू पडला जातोय. वाईट चेंडू, अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळते समोरच्या टीम एसपी बिलोशी संघाला. धावसंख्या फलकावरती जाईल 7-7 या आकड्यावरती आहे. जिथून अभि पाटील बाद झाले त्यानंतर रुपेश पाटील, मुकेश पाटील, सुभाष असे महत्वाचे ते फलंदाज होते, ते बाद झाले. यावेळेला पुन्हा एकदा झेलची संधी होणार नाही. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल का हे पाहावं लागणार आहे. गेलाय सिंगल धाव. चला शेवटचे 2 चेंडू आपण टाकून घ्यायचे आहेत. देवघर संघ एका साइड, 1 साइड म्हणायला काही हरकत नाहीये. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 2 चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय, निर्धाव चेंडू पडला जातोय. शेवटचा चेंडू बाकी आहे. या शेवटच्या चेंडू मध्ये आता तो देखील निर्धाव पडला जातोय. सामना इथे समाप्त होतोय. देवघर टीम बेस्ट ऑफ लक. फायनल करिता आपण पुढे गेला आहेत. चला टॉस करण्याकरिता तुम्ही कर्णधार पुढे यायचं आहे. चला कर्णधार लवकरात लवकर विनंती करतोय. चला देवघर टीम आणि सलामी स्पोर्ट्स टीम दोन्ही समोर यायचं आहे. दोन्ही टीम समोरासमोर यायचं आहे. मान्यवरांचं या ठिकाणी पाहुणे मंडळी आहेत.